जय शिवलाल भाऊ. भाऊ बिग फॅन. धन्यवाद धन्यवाद. भाऊ तुम्हाला रिक्वेस्ट कम से कम स्टार्ट झाले तेव्हापासून आम्ही रिक्वेस्ट करत आहोत. अच्छा पण आता जॉईन झालो. अच्छा, लाईव्ह नागपूरपासून स्टार्ट झालं तेव्हापासून का? नाव भाऊ. अच्छा, अरे काय करता तुम्ही? आम्ही रूमवर राहतो भाऊ, स्वयंपाक बनवत आहे. हो ना, दाखवा दाखवा जरा. ते पाहायला आवडणार मला खूप. काय तुम्ही बनवता काय? कुठे राहता तुम्ही? पोळ्या चालू आहेत. कुठे पोळ्या चालू आहे भाऊ. नागपूर. नागपूरला राहता? नागपूरला कोणत्या एरियात राहता तुम्ही? फ्रेंड्स कॉलनी भाऊ. तुम्ही आमदार भवनला आले होते भाऊ तुम्ही. तेव्हा आम्ही तुमच्या मागे लागलो होतो पण तुम्ही थांबलेच नव्हते त्यावेळेस. लक्ष नव्हतं तुमचं. आता आता मी आलो ना परत. आमदार भवन जवळून जवळ आहे का? तुम्ही तेवढ्यातच राहता का? आम्ही येऊन जातो. तुम्ही एक वेळा फक्त म्हणजे लाईव्ह आले तरी. अच्छा, चालेल चालेल. मी आलो की येतो तेव्हा भेटू आपण. आणि काय बनवलं आज तुम्ही? आज वरण भात भाऊ. वरण भात. वरण पोळी. वरण पोळी भाऊ. खरंच आणि कोण? तुमचं एक नंबर कार्य आहे भाऊ. खरंच रिस्पेक्ट तुम्हाला. हक्से बी. नाही तुमची मराठी वेगळं जायचं म्हणजे वाटत पण नाही बंजारा आहे म्हणून. तुम्ही हो का? इन्स्पिरेशन आहे डॉक्टर मी आमचे. नाही नाही, चालेल आम्ही पण चालेल, काय हरकत नाही. आम्ही पण ते, छोटे क्रिएटिव्ह रील्स बनवतो पण तुमचं वेगळंच काम आहे भाऊ. हो म्हणजे नेक्स्ट लेवल. नाही नाही, चालेल. रिप्रेझेंट करताय तुम्ही. नाही नाही, आपल्या सगळ्याच कम्युनिटी रिप्रेझेंट करतो आपण तसं तर. पण आणि आपल्या- सगळ्यांसाठीच आहे असं काही नाही. पण ते कसं वाटतं ना, आपण जे ज्या समाजात जन्मला त्या लोकांना जास्त आवडतात असं होतं ते. तर तुमचं नाव काय दोघांचं? दोघं भाऊ आहा की काय? हा योगेश आहे. पारेकाडे. माझं नाव योगेश जाधव. यवतमाळ जिल्ह्याचे भाऊ आम्ही. कुठलं? यवतमाळ मध्ये? घाटांची तालुका माहित आहे का भाऊ? हो. तिथचे जवळपासचे गाव. अच्छा अच्छा, काय गावाचं नाव काय तुमच्या घाटंजी तालुक्यात? ससानी आणि हा आहे माजर टाका. ससानी किनी पाशी आहे ससानी. अच्छा, हो. चालेल चालेल. आणि तुमचे आई वडील काय करतात दोघांचे? शेतकरी. शेतकरी आहेत ना? आणि मग तुम्ही काय करताय आता तिथं? म्हणजे 12वी वगैरे की काय? म्हणजे माझी इंजिनिअरिंग चालू आहे. याची पॉलिटेक्निक. माझा डिप्लोमा आहे. अच्छा, घरून पैसे पाठवत असतील नाही? हो हो पाठवतात. आम्ही पण जॉब करतो. तुम्ही पण टाइम करून आम्ही मी तेच बोलत होतो ना आता, की काय तुम्ही तेव्हा जॉईन झाले की नाही माहित नाही. तुम्ही ऐकलं की नाही की काही मुलं असे असतात की ते जॉब पण करतात, शिक्षण पण शिकतात. तर खरे इन्स्पिरेशन तर तुम्ही माझ्यासारख्यांसाठी पण. हो की नाही? नाही नाही नाही, पुढे असं कसं नाही. भाऊ पण हॉटस्पॉट चालू कर लवकर. तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बस झालं भाऊ. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक तुमच्याकडे. ऐकू नाही येत आहे. थांबा थांबा, येईल थोडा. आलो का भाऊ? हा हा. आणि एक सांगायचं होतं भाऊ तुम्हाला. म्हणजे आमची इच्छा होती की तुम्हाला म्हणजे भेटणं किंवा बोलणं होईल. आज म्हणजे पूर्ण झाली. हरवेळेस तुमची आयडी 13,000 पासून पाहता भाऊ. आज तर 41,000 झाले फॉलोअर. पण प्रत्यक्ष म्हणजे आता विश्वास पण नाही होत आहे तुम्ही लाईव्ह म्हणजे आम्हाला घेतलं. नाही, तुम्हाला विश्वास होईल ते. आणि तुम्हाला भेटायला पण येईल मी. नागपूरला आलो ना तर नागपूरला भेटेल मी. तुम्ही एवढ्या मेहनतीने तिथे राहता, एवढं तुम्ही का हे करता. तर उद्या रविवार आहे, मग रविवारी तुम्ही पार्टी वगैरे करता का? घरून पैसे वगैरे येतात? गुरुपौर्णिमा आहे भाऊ. उद्या काही नाही. उद्या गुरुपौर्णिमा. नाही पण तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ऍडव्हान्स मध्ये. हो का? थँक्यू. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. आणि तुमच्याकडून पण खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही चपाती कोणाकोणाला येते? दोघांना येते का तुम्हाला? आज चपाती बनवतो आणि तो एक मित्र आहे आमचा. आणि मी स्पेशल भाजी बनवतो. स्पेशल भाजी बनवायला आहे नाही? तुम्हाला चांगलं डिमांड आहे रे. चांगलं डिमांड आहे. काही करू शकता तुम्ही. नाही, काही करू शकता तुम्ही. जर
पुढे चालून तुम्हाला जर वाटलं हॉटेल टाकलं तर तुमचं प्रमोशन मी करेल, ठीक आहे. बस आठवण ठेव जा भाऊ आम्हाला. तुम्ही आमचं प्रमोशन करत असाल तर आम्ही इंजिनिअरिंग सोडून देतो, रेस्टॉरंट टाकतो. अरे इंजिनिअरिंग केलेले मुलं पण करत आहेत, हॉटेल टाकतात, म्हणून म्हणतो असं. करायचं असेल तर काही करू शकतो. विषय वेगळाच आहे भाऊ. नाही नाही, काय विषय नाही. तुमचं प्रमोशन मी करेल, ठीक आहे. आणि तुम्हाला भेटायला पण येईल. मी आलो तिथे तर तुम्हाला कळेलच. मी स्टोरी किंवा काय असं लाईव्हला वगैरे आलो की तुम्हाला माहिती, ठीक आहे. आणि चालेल. तुमची पूर्ण ते बघितल्या मुद्दसर सरांनाही भेटायला गेले, ते हो. मुंबईला गेलो होते आणि हो विषय वेगळाच आहे तुमचा. म्हणजे आम्ही 4 चौकात सांगू शकतो की दादा आमच्या जिल्ह्यातला आहे म्हणून. अच्छा. हो नाही, तेच आपलं आपलं आपला मोटिव्ह पण तेच असते की जे फॉलो करणारे असतात ना, फॉलोअर्स वगैरे, हो. तर त्यांना मला भेटताना लाज वाटू नये की अरे हे काही बनवते. म्हणजे काही काही आहे असे आहेत क्रिएटर की ज्यांचे फॉलोअर्स खूप आहेत, पण ते कधी दिसले ना आपल्याला रस्त्यावर तर त्यांच्या जवळ जावं वाटत नाही. असं की नको, हे पाहण्यापुरता ठीक आहे बाबा, असं वाटतंय आपल्याला. तर बरोबर आहे. तसं नको. आपल्या जवळ कोणीतरी यायला पाहिजे, त्यांनाही आवडलं पाहिजे, त्यांना आपलं नाव कोणाकडे तरी सांगता आलं पाहिजे, असं हो की नाही. असं विषय वेगळा आहे. तुम्ही रियालिटी म्हणजे एक्सप्लेन करताय, दाखवताय कोणाच, म्हणजे वेगळाच विषय आहे तुमचा. नाही नाही, रिअल सिच्युएशन दाखवत. तुम्ही ते मागे व्हिडिओ जे बनवला होता आपल्या बंजारा भाषेवर, ते बंजारा बोली, ते तुम्ही सांगितलं होतं बलिदान देतात ते बकऱ्या वगैरे. हा हा. ते तशा म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याच्यावरून समाजामध्ये. खूप खूप कविता. गावातल्या लोकांवर. हो हो, ती कविता ती कविता आहे, कविता आहे ती. त्याचा इफेक्ट खूप गावातल्या लोकांवर पडलाय. हो ना, पडते ना. कविता त्याच्यासाठीच असते. कवी हा समाजाचा आरसा असतो. साहित्यिक, कलाकार, कवी आणि प्रत्येकच लोक जे कला क्षेत्रात असतात ना, ते समाजाचा आरसा असतात म्हणतात. मग ते समाजाला त्यांचा आरसा असं दाखवणं फार गरजेचं असतं. काहीही लिहिलं तर नसते चालत, हो की नाही. मी मोजकं लिहितो, मी असं लिहित नाही कधी. मी मोजकं लिहितो, पण बऱ्यापैकी लिहिण्याचा प्रयत्न करतो. असं ते छान लिहितात. कवीच नाही, तुमच्यासारखे पण असे असतात जे समाजाला प्रेरणादायी असतात खूप. आहेच तुम्ही भाऊ रियालिटी. नाही, तुम्ही पण आणि लिहित चला. म्हणजे पुसद आधी भाऊचा विषय वेगळाच आहे तुमचा. म्हणजे खूपच जबरदस्त काम आहे भाऊ. जागरूकता निर्माण अवेअरनेस सोशल म्हणजे समाजामध्ये. चालेल. तुम्ही पण करा आणि तुम्ही पण लिहा. आणि छान आता स्वयंपाक करा, झोपा मस्त. भेटू आपण, मी आलो की नक्कीच भेटू, ठीक. कुकरच्या शिट्टीचा आवाज आला होता. तुमच्या चालेल. हो ना, ते घरी सुरू आहे आता. चालेल. ठीक आहे. भेटू मग. हो चला, बाय. जय सेवा. बरं वाटलं भाई.